कधी कधी असं वाटायला लागतंय आपल्याला की आपल्या ना स्वभावात वरचीवर खूप बदल होत चाललाय. असं एक दिवशी ना आपण थोडंसं आपलं आत्मपरीक्षण केलं ना की आपल्याला असं जाणवायला लागतंय की माझ्यात खूप काही असा वेगळा वेगळा बदल होत आहे. आणि ते कशामुळे होत आहे ते आपल्याला परत नंतर ना ज्यावेळेस आपण पूर्ण आपलं स्वतःच्या मनाचं आत्मपरीक्षण करतो ना त्यावेळेस आपल्या लक्षात येते, त्यावेळेस आपल्या माइंडमध्ये येते ना आपल्याला समजतंय की आपण आता असे पहिल्यासारखे राहिलेले नाहीये, आपण असं का वागतोय. तर हाय हॅलो नमस्कार, पुन्हा एकदा माझ्या युट्यूबच्या नवीन ब्लॉग चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. सर्वांना श्री स्वामी समर्थ. तर आता सकाळची जोपर्यंत पूजा होत नाही ना तोपर्यंत कुणाच्याच घरातली सकाळ होत नाही असं म्हटलं तरी चालते. तर आता इथे माझं सगळं देवपूजा वगैरे झालेली होती आणि त्याच्यानंतर आता मी लागणार होते स्वयंपाकाला. तर सकाळ सकाळी ना देवाची पूजा वगैरे केली ना तर जे काय आपलं दिवस आहे ना तो एकदम फ्रेश आणि आनंदी जातोय. त्यामुळं कधी पण ना देवापुढं ना स्वतःला एक थोडा वेळ थांबवून ठेवायचं. सकाळी जेवढा वेळ होता होईल तेवढा आपण स्वतःसाठी आणि देवासाठी म्हणजे ही दोघांसाठी सकाळी आपला वेळ थोडा आपण म्हणजे ठेवायचाच, कितीही गडबड असू दे मग. तर इथं सकाळी सगळी देवपूजा वगैरे झालेली होती आणि आता मला लागायचं होतं स्वयंपाकाला. तर मी ना एक दिवशी असं निवांत बसून थोडंसं विचार केला. कधी कधी आपल्या ऑटोमॅटिक मनात येते बघा, तुम्ही पण एखाद्या दिवशी तुम्हाला पण वाटणार बघा, आपल्याला वाटते की माझं म्हणजे पहिल्यापेक्षा किती बदल झाला आहे, की माझं मला असं आपल्याला वाटत पण नसते की आपल्या लाईफमध्ये एवढा बदल होणार आहे किंवा हे असं आपल्या लाईफमध्ये होईल कधी. असं मला तर अजिबात कधी वाटलं नव्हतं. तर प्रत्येकाच्या बाबतीत तसं असते. पण त्याचं उत्तर तर सांगू का तुम्हाला, त्याचं उत्तर एकच आहे की आपलं वय जसं जसं आपलं वय होत जाते तसं तसं आपल्याला नवीन अनुभव यायला चालू होते. नवीन अनुभव आले की त्यातून आपल्याला नवीन नवीन गोष्टी समजतात. नवीन नवीन गोष्टी समजल्या की त्या गोष्टीतून आपण नवीन नवीन काहीतरी शिकत असतो. म्हणजे कसं आहे माहिती का, पहिली माणसं म्हणायची बघा, अनुभव आहे ना तो सगळ्यात श्रेष्ठ आहे. अनुभव आणि सगळं तर काय माहिती का, आपण नवीन नवीन काय काय शिकल्यामुळं आपल्याला अनुभव आल्यामुळं आपल्याला समजते की आपण ना फक्त म्हणजे जे काही गोष्टी आपल्या आयुष्यात लाईफमध्ये आलेत ना तर त्याच्यामुळं आपण हे बदल आपल्या आयुष्यामध्ये घडलेले आहेत. आपण असं ऑटोमॅटिक कुणीही बदलत नाही. आपल्या आयुष्यात नवीन नवीन काहीतरी घटना घडतात, नवीन नवीन काहीतरी आपल्याला अनुभव येतात आणि त्या अनुभवावरून आपण घडत असतोय पुढं. तर कसं आहे माहिती का, सुरुवातीला आपल्याला असं वाटत नसते, माहिती नसते की आपल्या लाईफमध्ये असं का होतंय कसं होतं. पण आता आपल्याला ना सगळं वय झाल्यामुळं सगळ्या गोष्टी अगोदरच लक्षात येतात. आणि आता ना कधी कधी असं पण वाटते बघा, आपण ज्या ह्या वयात आहे ना ठराविक वयात तोपर्यंत आता सगळं आयुष्य जगून घ्यावं. कारण कसं आहे, आपलं जी लाईफ आहे ना ते आपण आपल्या पद्धतीने जगलं ना तर मग कसं होतंय, आपल्याला परत पश्चाताप होत नाही की आपण लाईफमध्ये काहीच करू शकलो ना, किंवा काही हे माझं करायचं राहून गेले, ते माझं करायचं राहून गेले, मीही केलं असतं तर बरं झालं असतं, ही गोष्ट मी सक्सेस केली असती तर बरं झालं असतं, थोडा वेळ मी स्वतःला दिला असतं तर बरं झालं असतं. अशा गोष्टी आपल्याला वाटत असते. ते म्हणजे आपल्याला वाटायला नको. म्हणून आपल्या मनात जी गोष्ट आहे, आपल्या मनात जी करायची इच्छा आहे ती आपण करून ह्या वयामध्ये ना आपल्याला जमत असेल तर त्या गोष्टी नक्की केल्या पाहिजेत. आपलं लाईफ जगण्याची आता खरं वेळ आहे. 30-35 नंतर तर खरं तर आपलं जीवन जगायला चालू आपण करतोय, लेडीज म्हटलं तर चालते. कसं आहे माहिती आहे का, लेडीज असो किंवा कुणी असो, कसं असतंय आपलं ज्यावेळेस आपलं ठराविक वय 30-35 असते त्यावेळेस ना आपली थोडीशी जबाबदारीतून थोडीसं आपण म्हणजे थोडंसं बाहेर निघतोय. किंवा लहानपणी मुलांचं बघणं, मुलं लहान असताना मुलांचं बघणं, त्याच्यानंतर आता थोडंसं आपल्याला वेळ भेटतोय तर आपल्याला काय वाटतं, इतके दिवस आपण मुलांचं बघितलं, सगळ्या जबाबदारीतून आपण आता पार पडले तर आपलं स्वतःचं काहीतरी आपण जगून घेतलं पाहिजे. कारण आपण जे आता पुढचं जी आपली स्टेप येणार आहे ना ती आपली 40-50 येणार आहे ना, तर आपल्याला तर नंतर पश्चाताप व्हायला नको की आयुष्यामध्ये मी काहीही केलेलं नाही आणि असंच रोजचा दिवस असा फुकटमध्ये घालवलेला, याचा पश्चाताप नको. म्हणून तर असो काय असेल ते म्हणायचं. आणि आता इथं मी तुम्हाला ना मिसळपावची रेसिपी सांगणार आहे. तर मिसळपावसाठी ना कांद्याची पेस्ट टाकून घेतलेली आहे, थोडीशी जिरे टाकलेले आहे, त्याच्यानंतर अद्रक लसूण पेस्ट टाकलेली आहे, कांदा पेस्ट टाकलेली आहे, कोथिंबीर पेस्ट टाकलेली आहे, टोमॅटोची पेस्ट टाकलेली आहे, सगळ्या पेस्ट टाकून झालेल्या आहेत. आणि त्याच्यानंतर ह्याला जर असा चरका येस तर व्यवस्थित तळून घ्यायचं. आता कोणाला येत नसेल त्यांच्यासाठी सांगते आणि माझी म्हणजे पद्धत मी शेअर करते. तर व्यवस्थित असं तळून छान असं झालं म्हणजे जोपर्यंत त्याच्यामध्ये थोडंसं हे असतंय ना, थोडंसं पाणी असते बघा, भाज्या कांदा असो टोमॅटो असो त्यामध्ये पाण्याचं प्रमाण असते ना ते थोडंसं निघून गेलं की
चरचर चरका बसला की मग त्याच्यामध्ये टाकायचे काळा मसाला टाकायचा. मिसळ आहे म्हणलं ना, घरचा काळा मसाला जास्त वापरायचा. मिसळचा मसाला अगदी चमचा बरबाद झाला आणि आपला घरचा काळा मसाला भरपूर टाकायचा. कारण भरपूर म्हणजे जसं ज्याच्या आवडीप्रमाणे असेल तसं, पण रेग्युलर भाजी जी आपण बनवतो ना त्यापेक्षा मी जास्त टाकून घेतलेला आहे. मिसळचा मसाला टाकलेला आहे. त्याच्यानंतर असं त्याला पण चांगला मसाला ना कलर. आणि ज्यावेळेस मी ही करते ना मिसळ बनवते ना त्यावेळेस कधीच मी हळद टाकत नाही, कारण मिसळला तरीची खूप गरज असते. तरी असल्याशिवाय मिसळ खाऊ वाटत नाही. त्यामुळं त्या हळदीचा वापर केलेला नाही. हळदीचा वापर फक्त कधी केलेला आहे ज्यावेळेस उसळ शिजवतो ना आपण मिसळची, तर उसळ शिजवताना त्यावेळेस टाकलेली आहे हो का हळद. तर त्यामुळे ना तर कलर वेगळा येते, कारण ती आणि ही मिक्स होऊन ना कलर कॉम्बिनेशन छान होते त्याचं भाजीचं आणि मस्त वाटते. असं एकदम काळपट पण कलर येत नाही आणि एकदम असा पिवळा पण कलर येत नाही. मस्त तयार कलर होते. हॉटेल स्टाईलमध्ये कलर येते चांगला मस्त. आणि त्याच्यानंतर इकडं आता जी काय पाणी आहे ना त्याचं उसळचं, तर ती पाणी सगळं टाकून घ्यायचं. आणि उसळ आहे ना ती साईडला काढलेली आहे. निम्मी उसळ ह्यात टाकलेली आहे, निम्मी उसळ साईडला काढलेली आहे. ज्यावेळेस आपण मिसळ वाढतो ना त्यावेळेस थोडी साईडला लावायला उसळ लागते, म्हणून ती साईडला काढून ठेवलेली आहे. खरं भरपूर उसळ शिजत घातलेली होती. आणि त्याच्यानंतर वरून थोडीशी कोथिंबीर टाकलेली आहे आणि ताट झाकून ठेवलं होतं. किती छान तरी आले बघा तुम्ही. तर तरी येण्यासाठी ना एकच ट्रिक करायची. कुठल्याही भाजीला तुम्हाला तरी पाहिजे ना तर एकच करायचं, भाजी टाकली की पटकन खळखळ उकळून घ्यायची नाही. थोडंसं म्हणजे त्याला नॉर्मल 1-2 सेकंद झाकून ठेवायचंय. कवर असं चांगली तरी आली दिसली तुम्हाला की मग थोडंसं बारीक गॅसवर चालू करायचं. थोडीशी उकळू द्यायची, मग चांगली खळखळ काय तुम्हाला भाजी उकळायची ती उकळून घ्यायची. तर इकडे आता मिसळ पाव अजून तिकडं उकळतंय तर इकडं चालू झालं. काय चालू झालं इकडं, एक पाव सोडतोय, एक कांदा चिरतय. आणि कांदा हे मी चिरलेला आवडत नाही, एकदम छोटा छोटा कांदा लागते. एकदम बारीक बारीक जसा हॉटेलमध्ये आपल्याला भेटतो ना तसा कांदा इकडं पाहिजे. आणि सगळं आणून इथं ठेवलेलं आहे आणि त्यांचं चालू झालंय आता इथं ना टी व्ही बघत एक टाइमपास 1 तास तर होणार आहे. कारण खाताना कोणी काय बोलत नाही, अभ्यासाचं कोणी काय खाताना बोलू शकत नाही हे माहिती आहे ना. त्यामुळे आता मग टी व्ही बघत एक अर्धा-पाऊण तास आरामात घालवायचा. जेवण आणि टी व्ही दोन्ही पण होऊन जातं. 1 घास खायचा 2 तास टी व्ही बघत, 1 घास खायचा 10 मिनिटं टी व्ही बघायची, असं आहे. मग ते कसं होतं माहिती का, कोणी बोलत नाही जा अभ्यास करा जाऊ द्या, पण खायच्या बाबतीत काय बोलायचं नाही म्हणून काय बोलत नाही. पण ह्याचं आता इथं चाललेलं आहे सगळं. आणि आता इकडं तोपर्यंत बाहेर भरपूर असा पाऊस पडतोय सध्या आमच्या इकडं ना. 4-5 दिवस झालं प्रमाणाच्या बाहेर पाऊस आहे बघा. इतका पाऊस आहे ना की कपडे तर वाळायचं लांबच राहिले, ती गोष्ट लांब राहिली कपड्याची वगैरे. इतका पाऊस आहे बाहेर तुम्ही कशाला जाऊ शकत नाही. इतकं म्हणजे पाऊस 24 तास असं झिरझिर पाऊस पडतोय. कधी अचानकच जास्त पाऊस येतोय. पाणी तर सगळं झालेच बाहेर, पण झिरझिर पण थांबत नाही. असं होत नाही की धडधड पाऊस पडतोय आणि तो थांबतोय, असा प्रकारच नाही. धडधड पाऊस पडतोय पण मध्ये थोडासा गॅप येणार, मग परत फिरशी चालू होणार. काय माहिती का हे आपलं झिरझिर. तर सगळीकडे पाणी वगैरे झाले, जाऊ द्या पाऊस पण तेवढाच गरजेचा आहे. तर खूप मोठा व्हिडिओ होतोय तर व्हिडिओच एंड